रोज रात्री 12 वाजता तिच्या मोबाईलवर एक फोटो यायचा आणि त्या प्रत्येक फोटोमध्ये ती स्वतः असायची. पहिल्या दिवशी तिने तो फोटो पाहिला आणि तिला वाटलं कुणीतरी तिची मस्करी करतंय. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच फोटो आला, तिसऱ्या दिवशीही तसाच. आणि आता मात्र ती घाबरली, कारण प्रत्येक फोटो वेगळ्या ठिकाणचा होता. कधी ती आपल्या बेडरूममध्ये झोपलेली दिसायची, कधी स्वयंपाकघरात उभी असलेली, तर एक फोटो असा होता ज्यात ती बाथरूममध्ये आरशासमोर उभी होती. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे फोटो तिने स्वतः काढलेले नव्हते. तिने लगेच आपल्या मोबाईलचा कॅमेरा तपासला, पण तिथे काहीच संशयास्पद दिसलं नाही. तिने घरातील सगळे दरवाजे आणि खिडक्या तपासल्या, सगळं व्यवस्थित बंद होतं. मग हे फोटो काढत कोण होतं? त्या रात्री तिने ठरवलं, आज आपण झोपणार नाही. रात्री 12 वाजले आणि मोबाईलवर पुन्हा एक नोटिफिकेशन आलं. तिने थरथरत्या हाताने फोटो उघडला आणि तो फोटो पाहताच तिच्या अंगावर काटा आला, कारण यावेळचा फोटो तिच्या बेडरूममधूनच काढलेला होता आणि ती त्या फोटोमध्ये बेडवर झोपलेली दिसत होती. पण ती तर त्या क्षणी जागी होती आणि मोबाईल हातात घेऊन फोटो पाहत होती. तिने हळूच आपल्या बेडरूमच्या कपाटाकडे पाहिलं. कपाटाचं दार थोडंसं उघडं होतं. ती घाबरत कपाटाजवळ गेली आणि तिने कपाट उघडलं, पण आत कोणीच नव्हतं. फक्त एक जुना मोबाईल आणि एक छोटासा कॅमेरा तिथे ठेवलेला होता. तिने लगेच पोलिसांना फोन केला. तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना एक धक्कादायक सत्य समजलं. तो कॅमेरा तिच्या स्वतःच्याच भावाने घरात लपवून ठेवला होता. पण त्याने हे सगळं का केलं होतं? कारण त्याला तिच्यावर नजर ठेवायची नव्हती, तर तिचं आयुष्य वाचवायचं होतं. तिच्या भावाला काही दिवसांपूर्वीच समजलं होतं की तिचा नवरा तिच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो, पण त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. म्हणून त्याने घरात कॅमेरे बसवले आणि सगळं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आणि दररोज रात्री तिच्या मोबाईलवर तिचे फोटो पाठवून तो तिला सावध करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो तिला थेट काही सांगू शकत नव्हता, कारण तिचा नवरा तिच्या मोबाईलवर लक्ष ठेवून होता. शेवटी पोलिसांना त्या कॅमेऱ्यात तिच्या नवऱ्याचा भयंकर कट रेकॉर्ड झालेला सापडला. पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आणि तेव्हा त्या मुलीला सत्य समजलं. ज्या फोटोमुळे ती रात्री घाबरली होती, ते फोटो पाठवणारा कुणीतरी तिच्यावर नजर ठेवणारा हा दुसरा कोणी नव्हता, तर तिचं आयुष्य वाचवण्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवणारा तिचाच भाऊ होता.